कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एकदा सांगितलेलं कळत नाही बाई तुम्हाला? चला निघायचं आता, निघा। ठीक आहे। आता कसं मुद्द्यावर आलात हा? काय तुमची बी एनर्जी वाचल, आमची बी एनर्जी वाचल हा? जा जा आता। थांबा थांबा, एवढी घाई काय करताय? माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये, पूर्ण ऐका तरी। आव मुद्द्याचं ऐकलं की आम्ही, आता अजून काय ऐकायचं? ठीक आहे म्हणलात ना व, जा। ठीक याच्या पुढे मला असं म्हणायचं होतं की आता काय बी म्हणू नका, काय बी म्हणू नका मॅडम, तुम्ही मला असं मध्ये मध्ये ब्रेक करता ना, त्यामुळे आपला वेळ जातोय। उगा टाइमपास करू नका हो। टाइमपास करायला माझ्याकडे वेळ नाहीये, माझा वर्ग आहे। पण इतका वेळ गेला तासभर मी तुमचं शांतपणे ऐकून घेतलंय, आता तुम्ही माझं ऐका। हो, आमच्याशी एवढ्या टेचात बोलायचं नाही। टेचात नाही, स्पष्टपणे बोलते मॅडम। बोला काय ते पटशिरी, उगा शब्दांचा खेळ करू नका, त्यात तुम्ही पटाईत आहेत ना व। मी जर या शाळेबाहेर जावं असं तुम्हाला खरंच वाटत असेल तर तसं अधिपती आणि बाबांनी इथे येऊन मला स्वतःहून सांगू दे, तर मी शाळा सोडेन। आणि तुम्हाला माहितीये ना, अधिपती आणि बाबा मला शाळा सोडायला कधीच सांगणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला हवं ते तुम्ही करा। मी रोज या शाळेत येणार, मी रोज माझ्या वर्गात जाणार आणि मी रोज माझ्या मुलांना शिकवणार। आणि तुम्ही काय करणार? तुम्ही मला पगार देणार नाही ना? नका देऊ पगार, मला नकोच आहे पगार। पण मी घरही कायमचं सोडलेलं नाहीये आणि ही शाळाही सोडणार नाही, हे तुम्ही कायमचं लक्षात ठेवा। हो, असल्या धमक्या देऊ नका आम्हाला। धमक्या मी देत नाही मॅडम, धमक्या तुम्ही देता। मी फक्त माझं म्हणणं सांगितलं। आणि आम्ही ऐकलं ऐकलं। आता तुम्ही आमचं एक म्हणणं ऐका। तुम्हाला जसं आम्ही घराबाहेर काढलं, तसं या शाळेतून आणि अधिपतींच्या मनातून नाही बाहेर काढलं तर ही नावाची भुवनेश्वरी नाही। तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मॅडम। म्हणजे घरातून तुम्ही नाही बाहेर काढलंय मला, मी स्वतःच्या मर्जीनं घराबाहेर पडली। आणि राहिला प्रश्न अधिपतींच्या आयुष्यातून निघून जाण्याचा, तर ते या जन्मात शक्य नाही, कारण आमचं नातं 7 जन्मांचं आहे। आणि शाळेचं तर आपण बोललोच नाही का? तुम्ही मगाशी मला जे सांगितलं ना मॅडम, ते आता मी तुम्हाला सांगते। तुमच्या मनातलं चेहऱ्यावर दिसतंय, खूप राग आलाय, घाबरले आहात, टेन्शन तर खूपच आहे। तुमच्या भावनांवर कंट्रोल ठेवायला शिका मॅडम, तुमच्या भावना लपवायला शिका। हे घ्या, पाणी घ्या, बरं वाटेल तुम्हाला। बापरे, अक्षराला आत का बोलवलं असेल मॅडमनी? आणि बराच वेळ झाला तिला आतमध्ये जाऊन। नाही, पण मला वाटतं की काळजी करण्यासारखं काही नसावं। शाळेवरती काही संकट बिंकट तर नाही येणार आहे ना सर? नाही नाही, संकट वगैरे काही नसणार, आणि काही समजा प्रॉब्लेम असला तरी अक्षरा 100% तो सॉल्व्ह केल्याशिवाय राहणार आहे, खात्री आहे मला। काय झालं अक्षरा? काय नाही सर, सगळं ठीक आहे ना? हो। नाही, मग एवढा वेळ का लागला तुला? म्हणजे मॅडमने तुला कशासाठी बोलवलं होतं? शाळेवरती काही गदा वगैरे नाही ना? नाही 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 सर, अजिबात नाही। मग एवढा वेळ काय बोलत होते भुवनेश्वरी मॅडम? हेच म्हणजे घरगुती गोष्टी बोलत होत्या। घरगुती गोष्टी इथे? हा, हो। पण तुम्ही तर एकाच घरात राहता ना, मग तुमचं बोलणं होत नाही का? नाही, मी सध्या आईकडे राहते। का? माहेरपणाला। ओ अच्छा। आणि मी माहेरी असले की करमत नाही भुवनेश्वरी मॅडमला। हे बघा अक्षरा, म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही सर,
आपण आपली कामं चालू ठेवूया. आता मुलांच्या परीक्षा येत आहेत, त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. आणि विज्ञान प्रदर्शनाची फायनल फेरी पण आहे ना, आपण त्याची तयारी करूया. आपली सगळी कामं व्यवस्थित करूया. चला निघूया आपण. अक्षरा, अक्षरा अक्षरा सर तिला चक्कर आली वाटतं. आवा मग पाणी घेऊन या लवकर. पाणी आणि कोणाला तरी गाडी काढायला सांगा. हा? जरा आत्ता तर चालती बोलती होती, आता अचानक चक्कर कशी आली? अक्षरा, ए अक्षरा. त्यामुळे तुम्हाला हवं ते तुम्ही करा. मी रोज या शाळेत येणार, मी रोज माझ्या वर्गात जाणार आणि मी रोज माझ्या मुलांना शिकवणार. मी घरही कायमचं सोडलेलं नाहीये आणि ही शाळाही सोडणार नाही. मास्तरीनबाई, आम्हाला तुमच्या असण्यापेक्षा तुमच्या माजोरडेपणाचा प्रॉब्लेम जास्त आहे. नाही तुमची शाळेतनं वरात काढली आणि नाही तुम्हाला अधिपतींच्या आयुष्यातून उडवून लावली तर नाव नाही लावणारी भुवनेश्वरी. अक्षरा, अक्षरा उठ ना. गाडी आले, पण आपण एकदा भुवनेश्वरी मॅडमला सांगूयात का? नको नको, मॅडमना सांगण्याची आता काही गरज नाही. आपण अर्जंटली हिला अगोदर डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. चला लवकर, चला घ्या जरा लवकर घ्या. हां सावकाश. हां हे नारायण, गाडी वळवून ठेव रे. थांब. नारायण, नवजीवन हॉस्पिटलला घे. हा आम्हाला धमकी देते का ही? आम्हाला लई मास दाखवू लागले. मास्तरीनबाई, आता तर आमचं एकच ध्येय आहे, तुमचा मास तर आम्ही उतरवणारच. आणि तुमची अशी काय हालत करणार की तुम्ही स्वतःहून याल आमच्याकडं, नाक रगडून आमची माफी मागशीला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.